भारतीय जनता पार्टी आणि MB फिटनेस जिम विचुंबे तसेच बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आमदार चषक महाराष्ट्र श्री 2026 राज्य अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली। या स्पर्धेला नागरिक, खेळाडू आणि शरीर सौष्ठव प्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळाला। विचुंबे येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर मैदान ग्रामपंचायत कार्यालयासमोर येथे आयोजित या स्पर्धेच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते। यावेळी पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, उपसरपंच भरत पाटील, नगरसेवक अजय बहिरा, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, माजी सरपंच बळीराम पाटील, माजी उपसरपंच रवींद्र भोईर तसेच अनिल भोईर, विवेक भोईर, चेतन सुरते, अनंता गायकवाड, बॉडी बिल्डिंग जनरल सेक्रेटरी डॉक्टर संजय मोरे, दिनेश शेळके, महेश भिंगारकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या स्पर्धेत राज्यभरातील अनेक शरीर सौष्ठवपटूंनी सहभाग घेत आपल्या शरीर यष्टीचे आकर्षक सादरीकरण केले। उपस्थित प्रेक्षकांनी खेळाडूंना टाळ्यांच्या गजरात प्रोत्साहन दिले। यावेळी मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की आज येथे जमलेली गर्दी सांगते की बॉडी बिल्डिंग हे क्षेत्र आता केवळ मर्यादित लोकांपुरते राहिलेले नाही। या खेळाची क्रेज आता सर्व समाजात वाढत आहे। तरुणांनी व्यसनाधीनतेपासून दूर राहून शरीर सौष्ठव आणि फिटनेसकडे अधिक लक्ष दिले पाहिजे। अशा स्पर्धांमुळे युवकांना योग्य दिशा मिळते। या स्पर्धेच्या आयोजनासाठी आयोजकांनी विशेष मेहनत घेतली होती। कार्यक्रमाच्या शेवटी खेळाडूंचा सन्मान करण्यात आला। रायगड जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनचं मनापासून अभिनंदन, धन्यवाद। रायगड जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त ज्याला आपण आश्रयदाते म्हणतो त्याचमुळे आमच्या रायगड संघटनेचे अध्यक्ष प्रमोदजी भिंगारकर यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशन त्यांना पूर्णपणे मार्गदर्शन, आमचे महाराष्ट्राचे लाडके आपण सभागृहात बघतो। अतिशय आत्ताच अँकरिंगने सांगितलं की माननीय आमदार प्रशांतजी रामशेठजी भाई ठाकूर साहेब आपलं व्यक्तिमत्व जसं आत्ता सांगितलं उंचीनं लहान आहे, तसं उंचीनं लहान नाही। लालबहादूर शास्त्री देखील आपले भारताचे पंतप्रधान अतिशय महान होते आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांचं शरीर अतिशय शिस्तबद्ध आणि नेतृत्व गुणांचं संपूर्ण कौशल्य भरल्यासारखं आपल्याला दिसेल। एक गर्भश्रीमंत व्यक्ती एक नीटनेटके कसे असू शकतात त्याचं जागतं उदाहरण म्हणजे प्रशांतजी ठाकूर साहेब आहेत। आज मानाची, प्रतिष्ठेची अतिशय महत्त्वाची स्पर्धा घेण्याचा मान या रायगड जिल्ह्याला मिळालेला आहे। सातत्याने प्रमोदजी भिंगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे दिनेश जे आहे शेळके यांच्या अतिशय मेहनतीने आणि आता महेश भिंगारकर त्यांच्या पाठोपाठ एक चांगला होतकरू आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर घडवण्याचं काम प्रमोदजी भिंगारकर यांच्या कुटुंबातून। महेश, तुझं अतिशय मनापासून अभिनंदन। महेश आंतरराष्ट्रीय स्तरावर एक चांगलं फिजिक घेऊन या विचुंबे गावातून आलेलं आहे, मला त्याचा अभिमान वाटतो आणि अतिशय रिस्पेक्टिव्ह बॉडी बिल्डर आहे। महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशन आपल्याला सांगतो की महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशन गेली 45 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत असताना महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, महाराष्ट्र क्रीडा परिषदेची मान्यता असणारी ही एकमेव महाराष्ट्रात संघटना आहे आणि या संघटनेचे आत्तापर्यंत 42 छत्रपती पुरस्कार, खेळाडू आणि जीवन गौरव पुरस्कार या संघटनेला मिळाल्याचा आमच्या संघटनेला एक अभिमान आहे। इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनचं ज्यावेळेला आम्ही काम करतो त्या आमचे आदरणीय संजयभाई जोशी, पूर्वीचे भाजपचे सरचिटणीस अनेक वर्ष, आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये मी स्वतः जनरल सेक्रेटरी, एशियाला जनरल सेक्रेटरी आणि 202 देशावर काम करत असताना या महाराष्ट्राचं जे खेळाडू आहेत या खेळाडूंसाठी जास्तीत जास्त स्पर्धा कशा महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर भरवता येतील आणि त्यामुळेच महाराष्ट्रातले खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय चमकदार कामगिरी करत आहेत आणि या विचुंबे गावात ही जी स्पर्धा भरवण्याचे कार्य रायगड जिल्हा संघटनेने केलेले आहे, आमदार साहेबांच्या माध्यमातून केलेलं आहे। खऱ्या अर्थाने साहेब आपल्याला फार फार पुण्य मिळेल, कारण एक यूथ डेव्हलपमेंट, तरुणांनी व्यायामाचा व्यासंग हा निष्ठापूर्वक जोपासला पाहिजे, तरुणांनी व्यसनापासून अलिप्त राहिला पाहिजे, तरुणांनी देशासाठी या हिंदू समाजासाठी सेवा केली पाहिजे। अशा प्रकारचा तरुण घडवण्याचं काम हे बॉडी बिल्डिंगच्या
स्पर्धेतून घडतं आणि एकदा शरीरावर प्रेम करणारे यूथ तरुण जर आमचे डेव्हलप झाले तर निश्चित स्वरूपात कुठल्याही वाम मार्गाला ते लागत नाहीत. निश्चित स्वरूपात त्यामुळे आपल्या देशाचं एक अतिशय चांगल्या प्रकारचा नागरिक होण्यासाठी, एक जडणघडण होण्यासाठी शरीर सौष्ठव एक माध्यम आहे. म्हणून आपण या ठिकाणी पाहिलं असेल की शरीरावर आपण सातत्याने या ठिकाणी पाहिलं की भरदार छाती, रुंद पाठ, बलदंड भुजा, पट पडलेल्या मांड्या आणि घाटदार पोटऱ्या हे आमच्या खेळाडूंचं प्रमुख लक्षण आपण या ठिकाणी पाहतोय. आणि असे गुणी खेळाडू पाहत असताना विचुंब्यासारख्या एखाद्या छोट्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि त्यांचे संपूर्ण टीम, उपसरपंच साहेब आहेत, त्यांची संपूर्ण टीम प्रयत्नशील अवघ्या 15 दिवसामध्ये या महाराष्ट्राची आपण महाराष्ट्रश्री घेतली. त्याबद्दल महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशनच्या वतीने मी आपणाला मनापासून धन्यवाद देतो. मी सगळ्यात आधी या उत्कृष्ट अशा आयोजनाबद्दल विचुंब्याचे आमचे सरपंच आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. खरं तर इथं उपस्थित असणारा जमाव मोरे सर सांगतोय की आता बॉडी बिल्डिंग हे क्षेत्र काही मर्यादित लोकांच्या पुरतं न राहता त्याची क्रेज ही सर्व समाजामध्ये या ठिकाणी आहे. आणि त्यामुळेच आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे तरुणांनी व्यसनाधीनतेपासून दूर राहिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त शरीर सौष्ठव याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. यासाठी आपल्या या महाराष्ट्रश्री 2026 स्पर्धेचा विचुंबे आणि परिसराला प्रचंड मोठा फायदा होणार आहे. निश्चितपणानं आज इथे येत असताना आम्ही आमच्या पनवेलमधल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सुरू असलेल्या कार्यक्रमाला आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो. खरं तर पुण्यतिथी असं आपल्या तोंडात येतं, पण एका अर्थानं हिंदू धर्मासाठीचं त्यांचं ते बलिदान होतं. आणि ज्या पद्धतीनं आमच्या या राजाला हाल करून या ठिकाणी मारलं गेलं त्याचा संताप त्याच्या सगळ्या पुढच्या पिढ्यांमध्ये असला पाहिजे. आणि म्हणून आज तिथे जो कार्यक्रम होता हा महिनाभर सुरू असलेल्या कार्यक्रमांचा एक भाग होता आणि त्याचा समारोप फाल्गुन आपल्या अमावस्येला होणार आहे, कृष्ण अमावस्येला, आणि त्यानंतर पुढच्या दिवशी गुढीपाडवा. पण आमच्या राजाला अशा पद्धतीची वागणूक कोणीतरी दिली, कारण कुठे ना कुठेतरी आम्ही कमजोर पडलो. आज या शरीर सौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला स्वतःला बलदंड व्हायचं आहे आणि समाजाला सुद्धा आपल्याला स्वतःची जाणीव करून द्यायची आहे आणि आपलं बळ हे वाढवायचं आहे. आणि त्यासाठी मला वाटतं की अशा पद्धतीची स्पर्धा ही निश्चितपणानं प्रेरणादायी ठरू शकते. बरोबर सर, आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपण देश पातळीवरती आता या स्पर्धेचा प्रचार प्रसार करताय आणि आमचे सहकारी विधानसभेतले आमदार महेश लांडगे हे महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून आपापल्या परीनं हे काम अधिकाधिक वाढवण्याचं या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि त्यांना आपल्या सर्व प्रोफेशनल सहकार्यांची अतिशय चांगली अशा पद्धतीची साथ लाभते. मी या निमित्तानं या स्पर्धेच्या आयोजनासाठी त्यांनी पुढाकार घेतला. प्रमोद भिंगारकर असतील, दिनेश शेळके असतील, महेश भिंगारकर असतील किंवा आमचे सगळे आयोजक सहकारी, या सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देतो. एखादी